नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय रामोशीवाडी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा. आणि या ठिकाणी सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे की एक टॉपचा आनंदी होऊन गेला रामोशीवाडीकरांचा महाद्या. आणि महाद्याचे मालक आपल्या सोबत आहेत. जाणून घेऊया तो लहानपणापासून त्याची कशी हिस्ट्री होती, त्याने कुठे कुठे प्रथम क्रमांक म्हणजे गुलाल मिळवला होता आणि त्याचा इतिहास सगळ्या महाराष्ट्राला माहितीच आहे. तरीही आपण आज म्हटलं जरा मुलाखत घेऊ आणि आपण त्यांच्या मालकासोबत आहे महाद्याच्या. नमस्कार. नमस्कार. तुमचं सर्वप्रथम नाव सांगा. मी शंकर वामन मदने, बर. रामोसवाडी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा. आपल्या महाद्याचा एक इतिहास सगळ्यांना माहित आहे की तो एक टॉपचा नंदी होऊन गेला. सुरुवातच करतोय की तो कुठून घेतलेला नक्की? हा माझ्या सासरवाडीतनं मला सासरे भावाने आणून दिला होता. पहिल्यांदा त्यांच्याकडे त्याने त्रास जास्त दिल्यामुळं त्याने आपलं इकडे जरा आमच्याकडे शेतीवाडी भरपूर असल्यामुळं ते म्हणले तर काय जावयांच्या तिथं काय शेती करेल, नाहीतर आपलं जावय म्हणले तर इकून टाकतील, नाहीतर काय करायचं असेल ती करते. म्हणून त्याने आपलं वैतगून येऊन आणून इथं सोडला. इथं सोडला आणि त्यांनी सांगितलं तुमच्या ह्यानं काय करायचं असेल ती करा, शर्यत करा, नाहीतर कुठल्या तुम्ही अवताला आणा, नाहीतर नाही जर ऐकणार तरी इकून टाका, असं त्यांनी सांगितलं. नंतर मग आम्ही थोडे दिवस सांभाळा घरी थोडासा, आणि नंतर मग आम्ही जरा थोडासा झोपावून बघितला. झोपाय नेल्या कामाला नाही, शर्यतीला झोपायला नेला. इथे आमच्या 97 साली जे कटापूर योजनेचं पूजन झालं होतं, त्या तिथे कॅनल नुकतं पूजन झाल्यावर तिथे कॅनल बी खांदला होता. कॅनल कमी जास्त 2000 फुटाच्या आसपास कॅनल होता खांदला. तर त्यावेळेस मग त्या कॅनल खांदल्यामुळे हा बोला सांगा. तर त्या ठिकाणी चांगलं भिंतीसारखं पळायला होतं, दोन्हीकडे बैल बाहेर जाणार नाही असं होतं. तिथं आम्ही खोंड शिकवण्याचा प्रयत्न केला, परंतु तिथं खोंड भीतीने बसायला लागला. पुन्हा मग गावातली बी लोक कोण बसतोय म्हणून खोंड काय चांगली बैल झोपत नव्हती. तरी त्याचं वय काय होतं? वय त्यावेळेला आदतच होत. तेव्हा मग ती गावातली लोक काय झोपायला मागित नव्हती. मग तसंच आम्ही मग भरपूर प्रयत्न केले, पण काय कोणी झोपत नव्हतं. मग ती एक पळणाराच बैल होता, पण इथं अवताला म्हणून आणला होता. संताजी आयदू बुधावले यांनी अवताला म्हणून आणला होता. मग ती आंबेरीचा बैल होता. तर त्या बैलानं काय केलं, त्याला आम्ही आणला आणि त्याला त्या कोण झोपला, आणि मग त्या बैलाला काय मग बसला नाही किंवा काय नाही. त्या सण पळाला, पण तरी पण गाडी त्याने तसल्या कॅनल मधनं बाहेर काढली होती. त्या बैलाला घेऊन वेगळीकडे गेली, इकडे तिकडे असं मग धरून गाडी आणली, पुन्हा आणून आणि सोडली. मग पुन्हा सरळ पळाला. आणि तिथनं मग जे त्या बैला संग आम्ही 5-6 ताव काढलं आणि सुराला लावला. आणि मग परत आमच्या घरचा एक बैल होता मोहऱ्या म्हणून, आमच्या चुलत भावाचा, त्या बैला संगत मग एक रेसल टाकली. त्या बैलाला बी इथं आखाड्यात इथं वाढून पळाला कोण. असं केल्यावर मग आम्ही लगेच रती वगैरे आणायला सुरुवात केली. चांगला रतीब आणला, शेंगदाणा पेंड आणि शेंगदाणा पेंडीचा रतीब चालू केला स्टार्टला. तिथनं मग हळूहळू लक्ष दिलं चांगल्यापैकी. जसं त्यानं तोंड काढलेलं मी बघितलं, बैलांच्या पुढे तोंड काढतून पळतोय. मग म्हणलं वस्तू होण्याजोगी घ्या आपली ही. लक्ष चांगल्या पद्धतीने दिलं, अगदी त्याची निगा राखली, धुणं धाणं सगळे व्यवस्थितरित्या सगळे अगदी लहान मुलाप्रमाणे सांभाळ करून त्याचा पळायला लागला. मग परत माझा एक हेतू होता, आता मी सुशिक्षित असल्यामुळं कुठली तयारी करायला पाहिजे आणि तयारी करूनच उतरवायचं पहिलवान. अशा दृष्टीतनं मग मी परत काय केलं, तिथलाच एक झेंडा मधने म्हणून त्यांचा एक बैल होता लक्ष्या म्हणून, त्याने त्या बैला संगत ताव द्यायला सुरुवात केली आम्ही. तो खोंड बी चांगला तानाचा होता पाळणारा. त्याच्या संगत आम्ही मग आलटून पालटून असं डाव्या खांदानं उजव्या खांदानं असं एका वेळेस गेलो रेसलला. ते 2 रेसल टाकूनच यायचो. अशा रेसल आम्ही 20 रेसल दिले, 20-22 रेसल त्या कॅनल मध्ये दिल्या. आणि कॅनल म्हणजे असं काय नाही, कॅनल म्हणजे 2 लय मोठा पला, आणि तिथं पुशेगावच्या मैदानात 22 सेकंदात गाडी निघेल ती फायनल घेतली, महाराष्ट्र चॅम्पियन गाडी. तसंच आम्ही ठरवलेलं की तेवढ्या सेकंद मध्ये जेव्हा गाडी निघेल त्यावेळेसच गाडी
बाहेर काढायची, तोपर्यंत गाडी काढायची नाही. मग इथं 22 सेकंद मध्ये जेव्हा त्या दोनची गाडी निघाली तेव्हाच आम्ही बाहेर काढले. पुन्हा आम्ही मग पूर्ण काय झालं, गाडी पळायला लागली, गट पास करायची, दोघांचं हेळकवायचं, जरा त्या इसण त्यांची बरोबर नव्हती खोंडाची, त्याच्यामुळे ती स्नेल नरम होता. वाज ओढलं की ते जरा थोडस पावन ड्रेस तासात टाकायचा आणि वर याचा खोंड जानबाचा. आणि मग असं करीत करीत बरेच अड्ड झालं. पुन्हा मग आमच्या चुलत पुतण्याच्या बायला सण बी एकदाचा नेला 2 वेळा. त्यात एक वेळ तानाजी अप्पाचा सोन्या आणि चाकणगावचा ओळ होता एक चांगला, ती गाडी गाजलेली होती फेमस. त्या गाडीला आमची गाडी उंबरट्यात अगदी घासली म्हणजे आता जसं व्हिडिओ कॅसेट मध्ये निकाल देते ते, अशा पद्धतीचं त्यावेळेला सामना झाला होता. कॅमेरा वगैरे काय नव्हतं. आणि त्यावेळेला अप्पांच्या बैलांना तोंड काढून त्या सोन्यानं निकाल घेतला आणि मग त्यांना निकाल दिला ना आम्हाला 2 नंबर दिला. मग अशा टायमाला आता त्यावेळेची ते गाडीचं स्पीड बघून मग तिथनं जी खोंड जी नाणावला तिथं परत आम्ही, तरी पण आम्ही काय म्हटलं तरी 20, 22, 23, 24 वेळा सीमितनं माघारी आली. सेमी फायनल मध्ये माघारी आलो तरी आम्ही काय हसतच येतो. आम्हाला कसलाही म्हणजे राग नाही किंवा काय निराश होत नव्हतो, कारण वासरं घडली पाहिजे ती. आणि पहिलवानी एकदा घडला की ते पुन्हा माघारी येणार नाही, 1 नंबर शेवट असा आमचा एक हेतू होता. आणि तसंच झालं. 25व्या अड्ड्याला आमचा पायरा जुळला. इथं काल्यावर एक खोंड आणला होता बब्या म्हणून, बुधातल्या आमच्याच लोकांनी आणला होता. जयसिंग ज्ञानेश्वर शिरतोडे आणि तात्या ड्रायव्हर यांनी तो खोंड आणला होता. हा, रामसवाडी, त्यांनी तो खोंड आणला होता. आणि तो खोंडच बाहेर जात होता, तो बाहेर जायचा. मग काय झालं, तो परत त्या सतीशरावाने घेतला बुधाच्या. त्यांचं कशात ठरलं काय झालं, यांच्याकडून त्यानं नेला. आणि मग तिथं नेल्यानंतर मग त्याचं बी असंच अड्ड फाईल झालं होतं. बरेच अड्ड्यात ती बाहेर जायचं हिवायचं सारखं त्याचं चालूच होतं. आणि मग ती एकदाच काय झालं, लासुरण्याचा अड्डा होता. लासुरण्याच्या अड्ड्यात आमची बी गाडी सीमेला मार खाल्ला, पण पळून मार खाल्ला, थोड्याशा काना मात्र झालं. आणि त्यांची गाडी गेली बाहेर, त्या बुधाच्या बाबीची. आणि ती गाडी गेली आणि ती बैल जाऊन बाबळी धडाकला. धडाकल्यावर त्याचं तोंड बिन असं सुजलं त्या बाब्याचं चांगल्यापैकी. मग त्याचं काय तिथं याडच गेलं म्हणायचं. आणि धडाकलं, नीट झाला बैल. आणि दुसऱ्या तर अड्ड्याला आम्ही आमचा पायरा जुळला राजापूरच्या. आमचं बंधुराज गेलं कैलासवाडी संपत वामन मध्ये. आणि दुसरं ते राजापूरचा एक होता ड्रायव्हर, राजापूरचा ड्रायव्हर, आणि हे आमच्या बंधुराजांनी ती पायरा जुळवला. आणि मग तो जे पायरा जुळला ते तिथं राजापुरात परत गटाला बी 4 कासऱ्याचं लीड, सीमेला बी 4 कासऱ्याचं लीड. हो, एवढं स्पीड गाडीचं. आणि फायनलला बी तेवढं स्पीड. मग ते तिथं गाडी जरा लॉबी झाली पुढे येऊन, जरा माणसामुळे, जरा नवीन वासर असल्यामुळे थोडीशी लॉबीटच झाली. त्यांनी काही निकाल दिला नाही. निकाल कसं होतं? निकाल म्हणजे ह्याच्यावर म्हणजे आपलं लॉबीटच गाडी चालत नव्हती. हा, त्यावेळेस अजिबात नाही. लॉबीटच झाली की बादच गाडी असं. हो, मग त्याने निकाल दिला नाही, परंतु गाडीने निकाल घेतला होता. परंतु तो बैल आतनं पळवायचो, कारण बाहेर जायचं म्हणून आम्ही तो आतनं माझ्याकडं. अशा पद्धतीनं त्यानं ते तिथं सुरुवात झाली. तिथं फायनल घेतली पण निकाल दिला. मग ढवळ वाकरीला गेलो दुसराच अड्डा. आणि ढवळ वाकरीवर साहेबी आणि सर्जेची गाडी येवलेवाडीच्या महाराष्ट्र चॅम्पियन होती गाडी, तिला कोणीच मारत नव्हतं. येवलेवाडीचा सर्जा आणि साहेब्या मायचा. किती जसं आला पिरियड? हा, ते 2000चा पिरियड आता. 2000चा पिरियड, 25 वर्षापूर्वी. हा, 25. तर ती कोणच त्या गाडीला मारत नव्हतं. महाराष्ट्रात 1 नंबरला गाडी होती. आणि मग त्या गाडीला, आमच्या गाडी तिथं सेमी फायनलला 2 नंबर घेतला तिथं आम्ही पहिल्या आखाड्यात. घासाघाशीच झाल्या अगदी. म्हणजे फायनल असं एवढ्या अर्ध्या फुटात झाली, त्याने 1 नंबर केला ना आम्ही. आणि दुसराच अड्डा 3ऱ्या दिवशी होता ढवळला, त्याच वाकरीत. दुसऱ्या अड्ड्यात तर आम्ही ती गाडी मारली. सीमेलाच मारली. सीमेला मारली आणि फायनल बी सगळ्या लोकांनी चर्चा केली असेल. हो, गाडी कोण मरत नव्हती, मारली गाडी. त्यापासूनच एक महाद्याचं एक तिथनं जे पर्व सुरुवात झाली, तिथनं गाडी मारली की मग तिथनं मग काय लगातार मग लिंबूत, सोन्याचा आंबोड, कोरेगाव ही फायनल घ्यायला सुरुवात झाली. तिथे 1 नंबरच. हो,
अशी आम्ही गाडी कमी जास्त 3 वर्ष ती टिकवली ती गाडी, म्हणजे बब्यान मातीची गाडी. बब्यान मागे. हो. काय सांगाल त्या गाडीचा कसा पळवता नक्की म्हणजे? ती गाडी म्हणजे काय व्हायचं, नरमादी पळायची. नरमादी पळायची, माग तो घोड्यागत बैल नाचायचा सारखा बघ्या, बर. माझ्या शांतच उभा राहायचा, हा. पण तो बैल असा सारखा पावन थांबत नव्हता त्याचा. बर बर. त्याला असा दाबून धरायची पोरं, आज्यात असं उचलून गाडी सुटली म्हणलं की ती महाद्याला ती किती बी गाड्या पुढे जाऊ द्या. आणि पहिल्यापासून आमचं कसं होतं, आम्ही इमानदारीपणाने खेळायचो. बर. आम्ही कधी गाडी अशी चालत सोडली नाही, पळत नाही, बर. कोणाच्या पुढे नाही कधी सोडली. रेस उभी करूनच गाडी सोडायचो. पण दुसरी आता ज्याचा वशिला, पहिला वशिला बाजीला होती, बर बर. ज्याचा वशिला असेल त्याची गाडी मोहर न्यायची सोडायची, पण आम्ही काय त्याला म्हणत नव्हतो. त्यांचा वशिला म्हणजे नक्की काय वशिला म्हणजे झेंड्या वशिला, बर. झेंडा त्या गाडीसाठी पाडायला लावायची, ज्याचा वशिला आहे त्याचा. बर बर. आणि ती गाडी वशिला सोडली की ती गाडी लांब जायची फरकानं. ऍक्शन कोण घेत नव्हतं का? ऍक्शन घ्यायला म्हणजे त्यांचा अड्डा, पाहुण्या रावळ्याचा असं त्यांच्या नातेसंबंधातला. मग असं झालं की आमची गाडी मागणं सुटली की ते बाब्या काय करायचं, मागणं गाडी धरून द्यायचा बैलाला आमच्या बर. माझ्याला. हा. ती गाडी किती बी जाऊ दे पुढे, ती गाडी धरतो म्हणून धरणारच, बर बर. अशी त्याची अटकल होती. आणि मग तिथं धरली गाडी की मग उमाई ड्रायव्हर काय करायचा, माझ्याला हात घालायचा. बर. माझ्याला हात घातला की मोहर तेवढंच अंतर पुढे काढायचं आम्ही. मग तिथं चिटिंग बिटिंग करा, काय किती करा, काय बी करा, गाडी ओढत होती. कुठल्या बी सणा आम्हाला कडशी वाटणं गाडी नव्हती आमची. बर. जाईल तिथं डावीकड उजवीकडे जाणून बघू. जाणून बुजून. तरी पण बैलांनी गटाला डावीला कडेला तर शिमेला उजव्याकडे, फायनलला उजव्याकडे, अशीच गाडी. समालोचक कोण होतं काय? समालोचक ही गाववालीच होती. मी गावचं चालायचं. गावच पोटरेच एखादा बाबा कोण बोलणार असला वक्ता तर तोच समालोचन करायचं. तुम्ही बघितलं महाद्या सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे, त्याच्याच काळातली कुठली इशू बोलली आत्ताची आहे ती, म्हणजे लक्ष असेल मोठा. हा, मोठा लक्ष बी पळाला काही दिवस, बैल तो बी तर थोडासा वायबर होत होता, पण पुन्हा पुन्हा बंदी काळात त्यानं चांगला पळाला. पण म्हणजे मुंबईच्या रेस म्हणा आहे ते बी बैल पळा, पण बंदच काळ होता. बर. त्याच्यामुळे त्याचा जास्त हे झाला नाही, त्याचा जरा बंदीत काळ. हा, बंदीत काळ गेला त्याचा. बैल चांगला होता सगळ्या गोष्टीने, लांब लचक बैल असा, हे गती बी लय होती त्याला. हो, असं आहे. आता तुमच्या महाद्यासारखा बैलगाडा शर्यत दिसणार असा कुठला बैल आहे का तुमचा? म्हणजे आता बैल म्हणजे आता पळणार महाद्यासारखा बकासूरच पळतोय. हा, बकासूर. बकासूर बद्दल काय सांगा? बकासूर म्हणजे आता सध्याच्या काळातला एक नंबरचा महाद्याच आहे तो. हा, महाद्याच आहे. काय दोन्ही खांदाने बी आता पळतोय ना बैल. दोन्ही खांदाने महाद्या आमचा 10 वर्ष पळाला लगातार 10 वर्ष बैल दोन्ही खांदाने. एकही वेळ असं नाही की बाबा ह्या खांदा एकाच खांदावर पळाला असं, आलटून पालटून असं. बकासूरचं काय वैशिष्ट्य आहे? महाद्यासारखाच पोहतोय. आता शेवटी आम्ही महाद्या बघितलं नाही पळता. आता बकासूरचं कसं झालंय, आता पाय ह्यांना पाला जरा थोडासा माफिक आहे. काय त्यांना बाबा 800 फूट आदतला आहे, 900 फूट हा दुसऱ्याला आहे, ओपनला 1000 फूट आहे. पण तसं आम्हाला नव्हतं. आम्हाला 1000च्या पुढे म्हणजे 1100, 1200, 1300. त्यावेळेस आदत दुसरा मैदान असायची का? नाही नाही, तसं नाही, ओपनच सगळं. आज बारक्या वासरांचं बैलगाड्यांच्या जंगी शर्यती एवढंच खेळ, बाकी काय कोणाचं म्हणजे हे नाही, आदत बिदत काय नाही तसं. हो, सगळं म्हणजे अगदी कुठली गाडी नाही त्याच्यात तर भारी. आता तरी आदतच वासर तेच घुसायची एक नंबरला. आणि आमची बी गाडी तशीच होती, लहान वासर एकदम बारकी. पण ती 3 वर्ष कोणाला गावलीच नाही, ती धुमाकूळच घातला होता. हो, आणि पुन्हा बी बैल आमचा असाच बांधला की कुठल्या बी बैलाला घेऊन पळत होता. कसला बी बैल घाला, फक्त दाबणारा चालत नव्हता. दोन्ही खांदी बैल पळणार, पण सरळ मताचा बैल घातला की त्याला वडीत न्यायचा, पण दाबणारा म्हणले की पळत नव्हता बैल, असं होतं. तुम्ही सांगितलं बकासूर आमच्या महाराष्ट्रात पळायचा, मथुर बद्दल काय सांगा? मथुर बी तसा बैल मालकाविषयी त्यानं चांगला सन्मानानं मालकाला वागणूक दिली. बैलानं मालकाचं नाव ठेवलंय चांगलं. महत्वाच्या मैदानात बैल तो बाजी मारायचं म्हणजे मारतोच मथुर सुद्धा. तर वैशिष्ट्य आहे ते बी. मला जरा त्याच्याविषयी समाधान वाटलं. कसं वाटलं तर मोठ्या नामांकित मैदानात तो मालकासाठी जीवाची बाजी लावून पण काम करतोय, असा बैल तो बी चांगला मथुर आहे. महाद्या तुम्ही बघितलं, महाद्या असं किती फायनल असतील? अहो, बैल आता ह्यो बैल 1000 अड्ड पळालाय महाद्या बैल. हो, लय शर्ती केली त्या. आता हे म्हणते ते का नाही असं नाही, आम्ही
लगातार 2 3 4 4 5 5 दिवस पळत होतो लगातार लगातार. फायनल. आणि असं मोकळं नाही, बरं. फायनलच जर दिवस जाईल तसे. त्यावेळी जरा थोडीशी सांगा की बैलांना आणि त्यावेळेस बैलानं शासन आहे की 1 वर्ष 5 5 वर्ष एका गावच्या फायनल घेतली त्या लगातार 5 5 वर्ष फायनल घेतले त्या एका गावच्या. तुम्ही अनुभवी मालक आहे, थोडासा निकालापाशी सांगा की जरा ज्यावेळेस पहिलं हाणायची काट्याने बरोबर हा ते कसा निकाल असायचा की गाड्यातनं अर्ध्यातनं हाणायची म्हणजे जरा दोन्ही सांगा की जरा तुम्ही कसा नाही हाणायची की निकाल, पण आम्ही बैलासनी कधी मारहाण करून दिली नाही. हो बैल मारायची लई जण. काय ड्रायव्हर होती अशी हेडीस ड्रायव्हर, ते बैल दात शेपाट तोडणार, काय करणार, लय भानगडी करायची, गोटा लावायची असा बैलासनी. पण तसला प्रकार आम्ही काय कधीच केला नाही. बैलाला एक फोकाट सुद्धा लावत नव्हता. मारायची भानगडच नाही. बैल नुसते हात घातला नुसता असा थाप टाकली की बैल गाडी. एक मोठ्या बैलांच्या कुठल्या असा पळालाय कोणता माहिती आपला महिब्यात म्हणतोय आपला महादेव जो आहे महाद्या सगळ्या सोन्या सण पळालाय, साहेब्या पळाला, सर्जा पळाला एवढ्यावाडीचा, रामभाऊचा राजा पळाला, बाजा पळाला, सुंदर पळाला ह्यो स्पुष्यगावचा. अशी मोठं लक्षण आहे त्याच्या. तेव्हा बंदीचा काळ आला, बंदीचा काळ आला आणि बैल निवृत्तच केला होता मी. असं झालं. तुम्ही बघितलं तुमचा महादेव आहे, तुम्ही कधी थांबवण्याचा निर्णय घेतला? कुठला? खटावचा 9-12चा अड्डा, नामांकित अड्डा खटाव. ही पहिली बैलगाडीची पंढरी आहे पहिल्यापासून. लय म्हणजे मोठा नाद खटावला बैलगाडी शर्यतीचा. आणि अशा आखाड्यावर मी तिथं 2 आखाडे भरतात, 7-12 आणि 9-12. मग बैल 9 वर्ष 10 वर्ष झाली बैलाला पळून की 10 वर्षानं नेमका त्या अड्ड्यावरनं आखाड्या फायनल घेतली बैलानं शेवटची. आणि बैल पळणारच होता तोपर्यंत, पण मी म्हणलं की बैल आता 1 नंबर मध्ये आहे तर 1 नंबर मध्येच रिटायरमेंट घ्यायची. आणि तिथं निवृत्त केला बैल त्या आखाड्यावर. केल्यानंतर मग तुमच्या दावणीलाच ठेवला? नाही पळवला नाही, काय नाही. पुन्हा बडवीला जरा बडवून मग निवांत त्याचं राहिलेलं आयुष्य 4-5 वर्ष जगला. पण अगदी निवांत लय भारी पैकी जगला. शेवटचा दिवस कसं गेला आपल्या माझ्या? शेवटचं म्हणजे ती शेवटच्या आठवणीमुळे तर ही पुतळा बांधलाय त्याचा. हिथंच गेलं शेवट म्हणजे आता हे रान बघितलं तुम्ही, तिथनं खालनं आला. आता ही मका ही कशी हिरवीगार पीक असायची अशी, तर बैल नुसता कासरा नसायचा, काय ना मोकळाच असायचा. त्याला तालीम केली होती बसायला आम्ही. आता पायही जरा पळून झाल्यामुळे बसा उठायला त्रास व्हायला. मग तालीम केली तिथे बसायचा. तिथे एक पत्र्याचं पान असं लावलेलं, म्हणजे ती काय जात नव्हता बाहेर. आणि बाहेर काढला की त्याला इकडं आणायचा असा वाटण. किती वाजता वाटण आणायचा. वाटण आणून मग असं आता समजा आता वाटत तुम्ही भेटला मला तिथे, तुम्ही भेटला की बैल ते मोकळाच असायचा. तिथं पुढे जाऊन कासारभर त्यात थांबणार. मी म्हणलं का नाही जा पुढे जा, मी इथं माग बोलतोय जरा. ते बोललं म्हणलं की तो परत जाणार पुढे 100-200 फूट. परत तिथं जाऊन माझी वाट बघित थांबणार. मी म्हटलं का नाही जा पुढे जा. तिथनं जाणार. शेवटला आता कॉर्नर बघितला इथे सरपंचाच्या घरापाशी, त्या कॉर्नर पाशी आला की तिथं शेवटला माझ्याकडे वळून बघणार. तरी पण मी जर बोलत असलो आणि म्हणलं का नाही जातो आपलं तिकडं आता शिवारात जाऊन खायचा, मग येणार आणि इथं येऊन खायला सुरुवात करणार. मग मी मागणी येणार. मागणं आलो की इथं आलो की मग मला कुठं कोरेगावला जायचं असलं, ऊस बीस असायचं तेव्हा काय बी असलं तरी, पण मोकळाच असायचा. त्याला म्हणलं का नाही मी कोरेगावला चाललोय, मी 5 वाजता येस तर कुठेही हलायचं नाही, कुठं जायचं नाही. सांगायचं बोलायचं सगळं, कळायचं सगळं. मग त्याला म्हणलं का नाही इथं आता थांब बस. मग ते खाऊन पिऊन तिथंच बसणार. आणि जेव्हा मी कोरेगावनं येईन संध्याकाळचं, कोरेगावनं आलो की मग तिथं आलो की म्हणलं झालं का रे कुठं आहे, लगे उठून बसणार, उभा राहणार आणि लगे येणार. असा बैल होता. आणि त्याला सांगितलं का नाही शेजारी असं किती दुसऱ्याची मका असू द्या काय, आपल्या शिवारात जाऊन खायचं, इकडे तिकडे कुठेही शिरायचं नाही, अजिबात नाही, कोणाच्या तोंड लावित नव्हता. ही त्याची ख्याती होती. बरोबर. मग त्याच्या त्या आठवणीतच आम्हाला रावण असं झाल्यावर मग पुतळा बांधला. त्याचं शेवट निधन ज्यावेळेस झालं त्यावेळेस काय निधन झालं तेव्हा 21 सप्टेंबर 21 सप्टेंबरला झालं. 21 सप्टेंबर संध्याकाळचा असा आम्ही मी रोज चारायचो. जरा घाईवर चालू होता, रोज चारा चारायचो. अगदी जीव जायच्या अगोदर एक मी हे केलं, मग ताट चारलं आणि नुसतं घरात हात धुवायला गेलो आणि माघार आलो तेवढ्या त्याचा जीव गेला.
नुसतं तर गाडी जाऊन हातच धुवून आलो माघार तेवढ्यात जीव गेला. तर त्याच्यापाशी बसूनच होतो आम्ही, बसूनच असं मकई चारायचं. आणि मग गावातली सगळी मुलं जमली, 100-125 पोर जमले आणि सगळ्यांनी बैल पुसून बिसून काढला, सगळे केले आणि ट्रायलीत असा अज्यात ठेवलाय, जरा सुद्धा खर्च टाकला नाही असा बैल अज्यात ठेवला इथं. मग त्याचं समाधी जागा केली, काढली होती, त्यात अलवार पोरांनी सोडला, सगळं व्यवस्थित केलं. आठवणी सांगून गेल्या. आठवणी म्हणजे अहो त्याचं आता काय आठवणी, कधी पाणी येतं का? आठवणी म्हणजे संकट आलं का नाही की नुसतं नाव घेस तर पुरे. संकट आलं की त्याचं नाव घेतलं की संकट निवारण झालं म्हणून समजायचं. असं त्याची माझी इतिहास होता. तुम्ही सांगितलं की मी ज्यावेळेस थांबायचं तिथं त्यावेळेस तुम्ही जा म्हणलं की तो जायचा, थांबायचा. एक जिवाळा ती जिवाळा म्हणजे असं ती बैल गेला हे झालं सगळं. आणि 6 महिने मला भास होत होता, अजूनही तुम्हाला भास होत असेल? भास होत होता की त्याला खाय टाकले का नाही, पाणी पाजले का नाही. साधारण किती वर्ष झाली? आता 12 वर्ष झाली आणि भारतातला पहिला आपल्याला मान मिळालाय. म्हणजे आता आपणच सांगतोया की 12 पुण्यतिथी करणारा भारतातला पहिला माणूस आहे बैलाच्या. किती तारखेला असते पुण्यतिथी? 21 सप्टेंबर. 21 सप्टेंबर असते का? इथं ठीक आहे, इथं सगळे. आता तुम्ही फोटो बघितले का नाही? आता ह्या वर्षी 12वी पुण्यतिथी झाली सगळ्यात मोठी. तिथं कीर्तनकार होतं जे उमेश कीर्तन महाराज सातारचं, आणि सगळे बरेच लोकांचा सन्मान वगैरे सगळा केला, बैलगाडी वाहनांचा याचा सगळ्यांचा, आणि मोठा कार्यक्रम झाला इथं शेवट. 12 पुण्यतिथी घालणारा, एक तर पूर्ण करणारा महाराष्ट्रातला म्हणा किंवा देशातला म्हणा पहिला माणूस. तुमचा जीवच होता त्याच्यावर. हो, जीव म्हणजे असं तसं. त्याच्यामुळे तुमचं नाव संबंध महाराष्ट्राला जर नावाची माझं जण शंकर म्हणून कोणी ओळखत नाही मला, चेअरमन म्हणूनच ओळखतात सगळे अजून बी. ही त्यानं पाडलेली छाप, त्या बैलाचं सगळं पुण्य. आता बैलगाडी मालकांना काय सांगा, नवीन बैलगाडी मालक येते क्षेत्रात, काय सांगा? नवीन बैलगाडी मालकाने काय करावं, बैलगाडी मालकानं बैलाची दक्षता घ्यावी. बैलाची पिळवणूक छळणूक पिळवणूक करू नये. समजा बैलानं फायनल घेतली की तुम्ही धाब्यावर जाऊन थांबताय दिवस, म्हणजे तिथं तास 2-2 तास बैलाला तोंडात साधं पाणी बी मारित नाही ती. आता बैलगाडी जर फायनल घेऊन आली तर पूर्ण नाचायला लागते त्या डपड्यावनी, आणि त्या बैलाच्या तोंडातला फेस कोणी काढत नाही. त्याला पाणी त्याच्या तोंडात लगेच मारायला पाहिजे, गार पाणी. बैल पळून आलाय म्हटल्यानंतर जरा फेस मारून त्याचं तोंड घसा सुकला लागतो, कोरड पडलेली असते. असलं कोणी कष्ट करीत नाही आजकालच्या जगात. आज मी बघतो बऱ्याच वेळा, माझी एकच खंत आहे की बैलावर तुम्ही ध्यान ठेवा. तुमच्यासाठी जर बैल पळत असला तर त्याची निगा घ्या. तुम्ही त्याच्या अंगावर गुलाल टाकून त्याला पाणी न पाजता हे करताना तुम्ही थांबू नका कुठं धाब्यावर. घरी जाऊन चटणी भाकरी खा. बरोबर. काय करा, बैलासाठी तुम्ही घरी जाऊन चटणी भाकरी खा, दुसऱ्या दिवशी पार्टी करा खा. त्याचं जरा ती गाडीत वाहनात उभं राहतं, वाहनात उभं राहायचं, पळायचं त्यानं 3 फेर, लांबचा प्रवास करायचा, आणि धाब्यावरचं जेवण खाणं वस्तूवर त्यानं थांबायचं, काटून जायचं, आणि ती बैलाची हेळसांड होती तेवढी थांबावी, ही माझी नम्र विनंती. सर्व गाडीवानांना हात जोडून विनंती आहे की बाबा तुम्ही बैलांचा असा काही छळ करू नका. मी याच्यात बी बघतो, आता बिनजोडचा आकडा बघितलं, कोणी पाणी मारायला मागित नाही हो बैलाच्या तोंडात, अजिबात नाही. ते नाचायलाच गुत्ते, तिथे डफडे आले का नाही पुढे, ते सगळे नाचून हे करून त्या बैलाचं कासर कोण करते, कोणी काय करते, किती हातसान करते, काय त्याचं गणित. पण आमचं असं नव्हतं पहिलं, तुम्हाला सांगतो. आता पहिला बैल आल्या फेऱ्यासनं पळून गाडी बसली की पहिला मी पाय चोळायचो, असं खाली वाढायचो. ही पुढचं पाय येतं का नाही, ते खाली वाढायचं असं, ते चोळायचं दोन्हीकडून, तोंडात हात घालायचा, फेस बाहेर काढायचा, पाणी मारायचं, आणि बैल शांत करायचा. मग नंबरी टाकून मग माघारी जाऊन गाडी सोडायची, 2 ताट टाकायची, घालायची, प्रत्येक फेराला 1 बाटली पाजायची पाण्याची. काय ते असं कुठं बघायला मिळेना झाले. एखादा क्वचित आता जे जिज्ञासू खेळाडू, त्याचे बकासूर सारखे चिक्यावाले मालक जे मोठे मोठे बैल आहेत त्यांचं करते ते, पण बाकीच्या बैलवाल्यांचे लय हाल म्हणजे हाल करते ते. आम्ही बघतो का नाही येताना गाड्या बघून, तर प्रत्येक धाब्याच्या ठिकाणी बैलगाडी टेम्पो थांबला आहे, आणि बैल तसा एकटा तिथे गाडीत, आणि माणसं धाब्यात जेवण खाऊन आरामचे राखले. तसं तेवढं करू नये.
तुम्ही खाया पियाला तुम्हाला बंधन नाही, बरोबर आहे. पण त्या दिवशी त्याला घरी पोचवा व्यवस्थित, लगेच फायनल झाली बाबा काय झाले घरी पोचवा, त्याला ते पाणी करा, पाणी व्यवस्थित करा, मग जेवा, नाही तर दुसऱ्या हॉटेलावर जावा जेवा पुन्हा गाडीवर. पण येताना त्याला हे करू नका, त्रास देऊ नका, असं आहे. इतकी काळजी घेतली होती आम्ही. हो, ठीक आहे. तुम्ही एवढा मोठा तुमचा अमूल्य वेळ दिला त्याच्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. जाणून घेतलं. एक बैलगाडीवानांना चांगला सल्ला आमच्यामुळं थोडासा जाईल, त्याचं सुद्धा तुमचं म्हणजे श्रेय त्याच्यात लागेल. हो, ठीक असं आहे. आहे. थँक्यू. फोटो पण मार. घे पटपट. ते मी फोटो घ्या, सगळे कर, सगळं जी जोई काय फोटो. ओके, घे. बक्षीस उलट